इकडे बघा माझी तयारी चालू. मी साबुदाण्याचे वडे बनवते मी. इकडे बघा मस्त साबुदाणे बनवून झाले. चार्जिंग नाही का आधी रे. इकडे बघा मी मस्त साबुदाणे वडे बनवते. आता आज आहे उपवास आहे आज. इकडे बघा मस्त साबुदाणे बनवले. साबुदाणे बनवून झाले. आता वडे बनवते. वडे बनवून झाले का मग मला डोसे करायचे आहे भगरचे. पण मी कधीच बनवलेले आहे डोसे. बघते आता जशी तसं बनवून बघणार. आलं चांगलं आलं तर ठीक, नाही आलं तर बघू आता. ते तेलामध्ये होत आहे तोपर्यंत मी इकडे असे वडे बनवून घेते. असं बनवून ना ताटामध्ये ठेवते. आणि मी किती दिवसापासून व्हिडिओ टाकलेली आहे. किती दिवस झाले ना. काय करू आमचा पिऊ आणि आधी एवढे बदमाश आहे ना दोघी पण. ते मी व्हिडिओ काढायला मोबाईल घेते का लगेच ते मोबाईल मागतात दोघी पण. आणि आमचा पिऊ तर बापरे येतो तर लय मारतो डायरेक्ट. तो लय कोमलतो डायरेक्ट मोबाईल मागतोच डायरेक्ट. घेतो तरच राहतो. थोडा बदमाश आहे का काय करतात. त्याच्यामुळे माझं जमतच व्हिडिओ काढायचं. त्याच्यामुळे मग मी काढत नाही. काय करू आता काहीच कळत नाही मला. हे बघा मस्त हे वडे बनवून घेते छोटे छोटे. आता मग गेलाय तो बाई त्याच्या पप्पासोबत फिरायला. आता इकडे काढून घेते. आता हे झाले बा मस्त. बगर टाकली मी पाण्यामध्ये भिजायला. अर्धा तास झाला तिला. आता चांगले वाटून घेईल मस्त बगर आणि शेंगदाणे मिरची आणि बटाटे असं सगळं वाटून घेणार. मस्त त्याचे डोसे बनवणार. बघू आता जसे होईल तसे. चांगले होतील म्हणा असं वाटतंय मला. वडे पण मी हे साबुदाण्याचे वडे माहिती का पहिले बनवायची ना चांगली यायचं नाही. सगळं तेलामध्ये असं हे होऊन जायचं डायरेक्ट पसरून जायचे. पण आता आहे ना शिकली मी बघा. आता मस्त यायला लागलं. वडे किती भारी आले बघा मस्त एकदम भारी. कोणती बी गोष्ट आपण मनापासून केली ना तर येते. आणि नाही मनापासून काही केलं ना आपण ती गोष्ट आपल्याला येतच नाही डायरेक्ट. मन लावून करायचं कोणतं पण काम सगळं येतं मग आपल्याला. चला मी आता एवढे वडे ना ते तळून घेते. साबुदाणे बनवून झाले म्हणजे साबुदाणे बनवून झाले. मिरच्या तळून घेईल थोड्या. हे बघा मस्त झाले. मला जास्त लाल आवडता म्हणून मी लाल बनवले मस्त. चला मग मी आता हे सगळे करून घेते. तुम्हाला दाखवते मस्त. मिरच्या पण तळून घेतल्या. साबुदाण्यासोबत वड्यासोबत भारी लागते मिरच्या तोंड लावायला एकदम भारी. म्हणजे आमच्या घरी कोणी खात नाही फक्त मी एकटीच खाते बस. मला आवडता नाही. आता म्हणजे वडे तळून झाले. आता डोसे बनवणार तुम्हाला दाखवणार मस्त. हे बघा मस्त. आता वरई म्हणता भगरला वरई म्हणता आणि गावाकडे भगर म्हणता. ते भिजून अर्धा तास भिजवली. आता ते भगर साबुदाणे आणि बटाटे मिरच्या शेंगदाणा हे सगळं वाटून घेतलं बा मस्त पेस्ट तयार झाले. आता मी डोसे बनवणार मस्त. याच्यावर थोडं पाणी टाकलं थोडं तेल टाकलं आणि पुसून घेतलं तावा मस्त. आता हे टाकते.
आणि थोडं दही पण टाकलं त्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी. बघते आता छोटे छोटेच बनवते. माहिती बाबा हा येतं पण येतं काय माहिती. मस्त आले एकदम भारी आले मस्त. आता ही पहिली आहे ना म्हणून अशी आली. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं मी वाढवलं पाणी जास्त घट्ट होतं ना. आता हे तेल टाकलं चांगलं तेल ते पण त्याच्यामध्ये वडे तळले एकदम भारी. आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार मस्त चटणीसोबत एकदम भारी लागतं खायला. इकडे बा मिक्सर पण काम करताय थोडं. शेंगदाणा त्यांना बोलले मी शेंगदाणा फोडून द्या म्हटलं ते शेंगदाणा फोडताय. इकडे मला सगळा पसारा पडलाय माझा. किती भारी आले ना एकदम मस्त झाले ना. असं थोडं तेल टाकायचं थोडं पाणी टाकायचं आणि ना फडकाने मस्त पुसून घ्यायचं. आपण जेवढे डोसे बनवणार ना तिथे वेळा पुसायचं असं म्हणजे आपल्याला डोसा आहे ना चिपकत नाही तावळ्याला. थोडं पाणी टाकलं तर मी थोडं वाढवलं पाणी. मग आता पाणी टाकलं त्याला थोडंसं बरं झालं. आता आता मी व्हिडिओ काढत होती लगेच तो बोलला की मला मोबाईल दे आधी. त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला जमत सुद्धा नाही. हे बघा किती भारी आले ना एकदम मस्त. मस्त आले बा. ही पहिली आहे ही दुसरी आता. चला मग आता सगळे बनवून घेते मस्त असेल डोसे. मस्त साबुदाण्याचे वडे बनवले डोसे बनवले आणि साबुदाणे बनवले. गोड भगर बनवणार होती मी पण कसं मग कायम गोड भगरच खातो आम्ही. साबुदाणे गोड भगर बनवते म्हटलं दादा आता काहीतरी वेगळं बनव थोडंसं. त्याच्यामुळे भगर काही बनवलेली आणि यांना आवडत पण नाही एवढी गोड भगर त्याच्यामुळे मी काय बनवली नाही. किती मस्त झालं एकदम भारी. सर मी आता सगळे डोसे बनवून घेते मस्त. भेटू नंतर. ठीक आहे. आता हे देवाला दाखवते निवेद्य. अरे आदू इकडे 2 मिनिटं. हे बघा मोठे मोठे जाटके करते. आता मी ते पहिले डोसे केले ना 2 मी त्याच्यावर काय केलं मी असं टाकलं आणि त्याच्यावर वाटी फिरवली. ती वाटी फिरवायला नको पाहिली होती. मी आता डायरेक्ट असं टाकते. मी दाखवते तुम्हाला 1 मिनिट थांबा. हे बघा मी आता तुम्हाला दाखवते. हे तेल आहे ना हे असं शिकून घ्यायचं थोडं पाणी आणि पुसून घ्यायचं मस्त. मी काही तुम्हाला शिकवत नाही आहे पण सांगते हे बाबा मला आलं नाही. पहिला डोसा बनवला एवढा खास झाला नाही म्हणजे बरा होता तरी पण म्हणजे मी त्याच्यावर वाटी फिरवली होती ना त्याच्यामुळे झालं होतं थोडं. हे बा मी आता असं टाकते फक्त. असं टाकलं ना ते एकदम भारी आला मस्त मोठा आरवी आणि चिपकला नाही काही नाही एकदम मस्त आला. आपल्याला जेवढा मोठा पाहिजे तेवढा करता येतो. मी जेव्हा वाटी फिरवली ना त्याच्यामुळे ते चिपकून गेलं होतं खाली वाटीला
एवढा खास नाही आला तो. किंवा आता असं झालं का 1 मिनटं किंवा अर्धा मिनटं हे झाकण ठेवायचं. त्याच्यानंतर मग आम्ही आता उघडून बघते. फक्त अर्धा मिनटं ठेवायचं झाकण बस. एकदम भारी आला. थोडंसं तेल असं टाकून घ्यायचं 1-2 चितड्या. बाहेर आला ना. आता इकडनं पण ना 1-2 मिनटं होऊ द्यायचं मस्त चांगला. म्हणजे मध्ये कच्चं राहत नाही. तरी मस्त आले बा. एकदम भारी आले. किती भारी आले ना. पहिल्यांदा आज बनवले तरी मस्त आले बा. मस्त आले ना एकदम भारी. वडे पण पहिल्यांदा बनवले. डोसे पण पहिल्यांदा बनवले. म्हणजे तसे बनवले होते मी पण एवढं खास जमायचे नाही. तुटून जायचे नाही तर काही एवढे बरोबर नाही यायचे. पण आता मस्त आलं एकदम. कोणती बी गोष्ट शिकलं तरच येतं माणूसला. नाही तर मग काही येतच नाही काही. 1-2 तार चुकेल पण दुसऱ्यांदा बरोबर होईल. त्याच्यामुळे करून बघायचं काही पण गोष्ट. मस्त शेकते खालीवर बसून कडक होते. कडक झाला मस्त लागतं मग खायला एकदम भारी. मस्त झालं. दोन्हीकडून मस्त शेकलं गेलं. आता एक काढून घेते मस्त आणि याच्यावर ठेवते मी. आता चालू असंच ठेवते मी. ही डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवली. त्याच्यामध्ये काही जास्त म्हणजे टाकलं नाही आहे कारण की उपवासासाठी फक्त शेंगदाणे हिरव्या मिरच्या मीठ टाकलं आहे. आणि कोण दही पण टाकतात पण मी दही नाही टाकली कारण की त्याच्यामध्ये टाकले दही म्हणून मी काही टाकले नाही दही. मी आता एका वाटीमध्ये काढून घेते. हे आता जेवण करायला म्हणजे एक प्रकारचं जेवण म्हणजे उपवास आहे म्हणजे जेवणच करावं लागतं ना. चल आधी आपके ही कहने पर मैंने आप में छोड़ दी. चटणी अरे पकड पटकन. दही या जेवला मिरच्या